Okay, so cost problem number 5. The Bangalore Limited supplies you the following information and requires you to prepare a cost sheet. Okay, याच्यात तुम्हाला ॲडिशनल इंटरेस्ट दिलेले आहे, जे काही ओपनिंग असेल क्लोजिंग असेल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अँड स्टॉक ऑफ फिनिश गुड्सच्या ओपनिंग आणि क्लोजिंग, ते कसं कॅल्क्युलेशन करायचं ते बघू. ओके, तर आता याच्यात काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, जे पहिले तुम्ही करता, प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सोल्ड गोल्ड, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट. ओके, सेल्स दिलेली आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट काढावं लागणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॅल्क्युलेट दी प्राईम कॉस्ट. सो कॉस्ट शीट 31 डिसेंबर 2013. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलेलं आहे, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 जानेवारी 2013, म्हणजे हे काय ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर इथे घ्यायचा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, ओपनिंगचा हाऊ मच 75,000, इनरला घ्यायचा 75,000. देन नेक्स्ट ॲड, आता काय ॲड काय करायचं आपल्याला, की जे काही परचेस वगैरे केलेले असतील, एक्सपेन्सेस असेल परचेसवरती. ओके, सो परचेस ऑफ रॉ मटेरियल जे काही प्राईम कॉस्टमध्ये येतात ते फर्स्ट ऑफ ऑल प्राईम कॉस्टमध्ये घ्यायची. ओके, परचेस किती आहे, परचेस ऑफ रॉ मटेरियल 66,000. परचेस ऑफ रॉ मटेरियल किती, परचेस ऑफ 66,000, 66,000. ओके, द नेक्स्ट एक्सपेन्सेस ऑन परचेस, कुठे एक्सपेन्सेस ऑन परचेस, त्याच्या खालीच हे जे काय एक्सपेन्सेस ऑन परचेस किती आहे 1500. सो एक्सपेन्सेस ऑन परचेस 1500. ओके, याची टोटल करा, हाऊ मच 1,42,500, 1,42,500. ओके, आता इथं ओपनिंग दिलेलं आहे, सोबत क्लोजिंग पण दिलेलं आहे. सो लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग दिलेलं आहे त्याच्यामुळे क्लोजिंग पण दिलेलं आहे, किती आहे 91,500. सो 91,500 करा लेस, हाऊ मच 50, किती येतं 51,000, हे आलं तुमचं 51,000. ओके, देन अजून डायरेक्ट वेजेस आहे. सो डायरेक्ट वेजेस किती आहे 52,500. डायरेक्ट वेजेस 52,500 करा, टोटल याचे 1,03,500. ओके, किती आलं 1,03,500. ही काय आली तुमची प्राईम कॉस्ट. कळालं. काही वेळेस तुम्हाला काय असतं की डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम म्हणून दिलेलं असतं. ओके, मटेरियल कन्झ्युम म्हणजे काय, की हे सगळं कॅल्क्युलेशन ऑलरेडी तुमचं परचेस किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, क्लोजिंग ओपनिंग किती आहे, ते सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला कधी कधी डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम हे दिलेलं असतं. पण काही वेळेस तुम्हाला असं ओपनिंग क्लोजिंग दिलेलं असतं, त्यावेळेस तुम्हाला मटेरियल कन्झ्युम काढू शकतो. तुम्ही याला मटेरियल कन्झ्युमसुद्धा म्हणू शकता, मटेरियल कन्झ्युम. ओके, म्हणजे हे तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागलं. आता नेक्स्ट आपल्याला काढायची आहे वर्क कॉस्ट. ओके, सो वर्क कॉस्टची जे काय आहे इथं वर्क इन प्रोग्रेस दिलेलं आहे, म्हणजे इथं पण ओपनिंग आणि क्लोजिंग आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ॲड करायचं हे वर्क इन प्रोग्रेस ओपनिंगचं 1 सप्टेंबर 2013, वर्क इन प्रोग्रेस ओपनिंगचं. ओके, किती आहे 28,000, ते ॲड करायचं डायरेक्ट 28,000. ओके, देन नेक्स्ट काय, आता जे काही तुमचे रिलेटेड फॅक्टरी रिलेटेड असतील किंवा इनडायरेक्ट वेजेस असतील ते इन्क्लूड होतील वर्क कॉस्टमध्ये. सो नेक्स्ट फॅक्टरी ओव्हरहेड दिलेला आहे. ओके, फॅक्टरी रेंट रेट्स आहे, इनडायरेक्ट वेजेस आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इनडायरेक्ट वेजेस घेऊ. इनडायरेक्ट वेजेस हाऊ मच
2750 इनरला घेते. देन नेक्स्ट फॅक्टरी रेंट अँड रेट्स. फॅक्टरी रेंट अँड रेट्स. फॅक्टरी रेंट अँड रेट्स. हाऊ मच फॅक्टरी रेंट अँड रेट्स? 15,000 15,000. ओके, हे 2750 आहे, 15,000. देन नेक्स्ट जे काही डिप्रिसिएशन असेल प्लॅन्ट आणि मशिनरीचं ते पण दिलेलं आहे आपल्याला. डिप्रिसिएशन ऑफ प्लॅन्ट अँड मशिनरी, DAP ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी. ओके, हाऊ मच? 3,500 3,500. याची टोटल करा 21,250. तर तिन्ही याची टोटल करा, प्राईम कॉस्ट आणि जे काही तुमचे वर्क कॉस्ट रिलेटेड कॉस्ट आहे त्याची. सो टोटल आली 1,52,750. 1,52,750. आता यातून लेस काय करायचं? जे की आपल्याला क्लोजिंगसुद्धा दिलेलं आहे वर्किंग प्रोग्रेस 30 सप्टेंबर. सो लेस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, शॉर्टकट. ओके, WIP. हाऊ मच? 35,000. सो 35,000 करा लेस. किती येतं? 1,17,750. ही काय आली तुमची वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट. ओके, प्राईम कॉस्ट काढली, वर्क कॉस्ट काढली. आता देन थर्ड काय काढायचं आपल्याला? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढताना आपल्याला जे काही ऑफिस रिलेटेड खर्च असतील ते सगळे इन्क्लूड होतील. ओके, आता ऑफिस रिलेटेड खर्च कोणकोणते दिले आहेत इथे? एक तर ऑफिस रेंट अँड रेट्स आहे. काय आहे? ऑफिस रेंट अँड रेट्स. सो इथं घ्यायचा ऑफिस रेंट, रेंट अँड रेट्स. ऑर्डर आहे का कोणतं ऑफिसशी रिलेटेड? सो नाही आहे, ओनली एकच आहे. किती आहे? 2,500. त्याची टोटल करा 1,20,250. ही काय आली तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली. ऑफिस रिलेटेड एकच खर्च होता त्याच्यामुळे आपण तो ॲड केला आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढली. देन आपल्याला आता कॉस्ट ऑफ सेल किंवा टोटल कॉस्ट काढायची. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नंतर कोणकोणतं खर्च आला? जो सेलिंगसाठी असेल, डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असेल, सेल्समॅन सॅलरी असेल, ते सगळे कधी येतात खर्च? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या नंतर टोटल कॉस्टमध्ये ॲड होतात. सो आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन टोटल कॉस्ट काढताना कोणते खर्च इन्क्लूड होतात? जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच की सेलिंग जे काही प्रोडक्शन आपल्या कंपनीमधून मार्केटमध्ये नेण्याला किंवा पोहोचवण्यापर्यंत जो खर्च असेल तो टोटल कॉस्टमध्ये इन्क्लूड होतो. सो इथं दिलेले आहेत काही आपल्याला खर्च. ओके, सो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणतो आपण त्याला. सो त्याच्यात काय येते? ॲडव्हर्टाइजमेंट येईल, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड येतं. ओके, अजून ट्रॅव्हलिंग वेजेस अँड कमिशन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊ कॅरेज आउटवर्ड. काय घेऊ आपण? कॅरेज आउटवर्ड. किशोर फोन. कॅरेज आउटवर्ड किती आहे? 2,500. ओके, देन नेक्स्ट ॲडव्हर्टायझिंग. कॅरेज इनवर्ड झाला. आता ॲडव्हर्टायझिंग किती आहे? 3,500. ओके, देन नेक्स्ट ट्रॅव्हलिंग वेजेस अँड कमिशन. जे काय आहे ट्रॅव्हलिंग वेजेस अँड हे तीन कोणते आहेत? तर हे तुमचे टोटल कॉस्ट जेव्हा तुमचे सेलिंगच्या नंतरचा खर्च, सेलिंगच्या वेळेचा खर्च. ओके, ट्रॅव्हलिंग वेजेस अँड कमिशन. सो ट्रॅव्हलिंग वेजेस अँड कमिशन हाऊ मच? 6,500. 6,500. सो याची टोटल करा 12,500. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि टोटल कॉस्टचं जे काही सेलिंग नंतरचा खर्च, सेलिंगचा खर्च आहे तो इन्क्लूड करा. किती येतं टोटल? 1,55,750. ओके, 1,55,750 हे आलं तुमचं कॉस्ट ऑफ सेल्स
किंवा तुम्ही त्याला टोटल कॉस्टसुद्धा म्हणू शकता. टोटल कॉस्ट जे काही तुमच्या प्रोडक्शनसाठी तुम्हाला ॲक्च्युली लागलेली आहे. आता तुम्हाला सेल्स दिलेला आहे, त्याच्यामुळं लास्टला सेल्स घ्यायचं. किती आहे सेल्स? किती दिलेलं आहे सेल्स? 2 लाख रुपये. ओके, सो 2 लाख घ्यायचे. ओके, आणि ॲक्च्युअल तुमचं टोटल कॉस्ट किती लागलेली आहे तुम्हाला? 1,55,750. सो 2 लाखामधून 1,55,750 मायनस करा. किती येतं? 44,250. सो 44,250 हा आहे तुमचा प्रॉफिट. कळालं कसं काढा प्रॉफिट? सेल्स तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. टोटल कॉस्ट किती आले आहे ते सेल्समधून टोटल कॉस्ट मायनस करायची, देन तुम्हाला प्रॉफिट मिळतो. ओके, कळालं? इथं फक्त ॲडिशनल ॲडजस्टमेंट कोणते होते की ओपनिंग आणि क्लोजिंग. जसं रॉ मटेरियलचं ओपनिंग क्लोजिंग दिलेलं आहे, तसं वर्किंग प्रोग्रेसचं सुद्धा ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेलं आहे. सो वर्किंग प्रोग्रेसमध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण वर्क कॉस्ट काढतो त्यावेळेस वर्किंग प्रोग्रेसचं ओपनिंग आणि क्लोजिंग. सो ओपनिंग क्लोजिंग शेवटी लेस करायचं त्यातून. ओके, थँक्यू.